बघा, 7/9 3/9 मध्ये किती मिळवल्यास उत्तर हे 7/9 येईल. प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो लक्ष द्या. गणित म्हणते की 7/9 च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह. हात चाचीचे ही पद सोडवत असताना आपण नित्य गुणाकार करत असतो. 7/9 3/9 मध्ये किती मिळवावेत? उदाहरणार्थ x मिळवावेत. म्हणजे मिळणारं उत्तर हे 7/9 असेल. अशा पद्धतीची मांडणी. इथं दोन अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशाचा छेदाछेदाचा. ओके, म्हणजे 7×3 21 छेदस्थानी 9×9 = 81 अधिक x समोर 7/9. या x ला आता एकटं करा. 7/9 कडे जाताना 21/81 वजा स्वरूपात का मांडावे लागतात? तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते सर. लेकरांनो, x बराबर इथं छेद समान करण्यासाठी या 9 ला 9 न गुणा. छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशालाही गुणा. हा गणितीय आघात म्हणून 7×9 = 63 आणि 9×9 = 81 वजा 21/81. आता छेद सम झाला. 81 छेदस्थानी 63 वजा 21 अंशस्थानी. x बराबर काय सर? ही वजा बाकी. 9 33 आणि 9 42 छेदस्थानी 81. हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो. 42 छेदस्थानी 81 पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे. ओके. व्यवहारी अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.